गावाकडची 4-5 दिवसांची सुट्टी संपवून आज आम्ही परत निघालोय पुण्याला जाण्यासाठी. आज तर बॅग पॅकिंगपासून सुरुवात करायची होती. सकाळी लवकर उठले, ते आवरलं. जे मला काही सोबत घेऊन जायचं आहे ना, ते सुद्धा सगळं पॅक केलं आणि त्यानंतरनं प्रवासाला सुरुवात केली. पुण्यामध्ये कधी पण या, नेहमी ट्रॅफिक असतं म्हणजे असतंच. ती मनाची समजूत असते, की सकाळी लवकर उठून आपण जाऊया, जेणेकरून ट्रॅफिक लागणार नाही. आमच्या बाबतीत तर नेहमी असंच होतं. म्हणजे एक टाईम ठरवलेला असतो, की आपण ह्या टायमिंगमध्ये घरी पोहोचू, पण असं कधीच होत नाही. टोल नाक्यावरती पण खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे उशीर लागला. घरी आल्यानंतर माझा विचार होता की अहोंसाठी टिफिन बनवून द्यायचा म्हणून, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तू टिफिन बनवत बसली तर मला अजून उशीर होईल. त्यांनी अंघोळ वगैरे केली, त्यांना चहा बनवून दिला आणि ते गेले ऑफिसला. धनुषची आणि माझी अजूनपर्यंत अंघोळ व्हायची बाकी होती, पण त्याआधी म्हटलं की जे आपण घरून ताजं ताजं दूध घेऊन आलो ना, ते गरम करण्यासाठी ठेवतं आणि जास्त वेळ उकळून घेतलं ना की मग दूध थोडे जास्त दिवस टिकतं पण. सो मग मी सेपरेट भांड्यांमध्ये त्यांना तापवायला ठेवलं होतं. अजून आमच्या अंघोळी वगैरे बाकी होतं, पण त्याआधी म्हटलं की जो काही पसारा आहे ना, तो सगळा आवरून घ्यावा. गावाला जाण्याच्या आधीही आणि गावावरून आल्यानंतरनं 2-3 दिवस काय कसरत असते ना, हे माझंच मला माहिती आहे. म्हणजे एवढा कंटाळा येतो ना, की प्रमाणाच्या बाहेरच. पण त्यातून पण दिवसभर काम करून संध्याकाळी मस्त असं स्पेशल मेनू बनवला होता, म्हणजेच की आमरस, पुरी आणि त्याचसोबत गोसावळ्याची भजी. आम्हाला ना आमरस चपातीपेक्षा ना आमरस पुरीचं कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं आणि धनुषलाही ते फार आवडायला लागले. चला मस्त आम्ही जेवण करतो आणि व्हिडिओ इथंच संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक